नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये विद्युत सहाय्यक निकाल याविषयी अपडेट आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण सर्वांना विनंती आहे की अद्यापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल। चला तर मित्रांनो, आपण माहितीकडे वळूया। आपण सर्वांना माहिती आहे मित्रांनो की महापारेषण आणि महावितरण दोन्ही डिपार्टमेंट मार्फत म्हणजे दोन्ही विभागामार्फत विद्युत सहाय्यक या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। त्यापैकी महापारेषणच्या विद्युत सहाय्यक म्हणजे तंत्रज्ञ 4 या पदाकरताची परीक्षा सुद्धा झालेली आहे, पण अद्यापर्यंत विद्युत सहाय्यक पदाचे निकाल जाहीर करण्यात आलेले नाही। त्याविषयीचे एक पत्र आहे आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे, त्याविषयी आपण माहिती घेऊ। या ठिकाणी आपण बघू शकतो मेसेज काय आलेला आहे किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज आहे, त्याचप्रमाणे हेच पत्र सुद्धा फॉरवर्ड झालेलं आहे। तर पत्र कोणी दिलं, कोणाला दिलं आणि मागणी काय करण्यात आलेली आहे ते आपण या ठिकाणी बघून घेऊ। तर या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संलग्न ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ही वीज उद्योगामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करणारी एक संघटना आहे। एक अग्रगण्य संघटना आपण म्हणू शकतो। इतरही संघटना चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत। त्याच संघटनेप्रमाणे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन सुद्धा कर्मचाऱ्यांसोबत, कंत्राटी कर्मचाऱ्यांसोबत आणि अप्रेंटिसशिप उमेदवारांसोबत सुद्धा चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे। तर या युनियनचं किंवा या संघटनेचं पत्र आहे, बघून घेऊ। जावक क्रमांक सरचिटणीस पनवेल 27 दिनांक 7/4/2025 म्हणजे दिनांक 7/4/2025 चं हे पत्र आहे। प्रति दिलेलं आहे माननीय अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी प्रकाशगंगा बांद्रा पूर्व मुंबई। हे पत्र व्यवस्थापकीय संचालक महापारेषण यांना देण्यात आलेलं आहे। पुढे बघून घेऊ विषय काय दिलेला आहे, विद्युत सहाय्यक तंत्रज्ञ 4 पदाचा निकाल जाहीर करण्याबाबत। आपण सर्वांना माहिती आहे महापारेषणला हे पत्र दिलेलं आहे आणि विद्युत सहाय्यक तंत्रज्ञ 4 काय म्हटलेलं आहे, कारण आतापर्यंत फक्त महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक ही पदे भरल्या जात होती 3 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आणि त्यानंतर त्यांना परमनंट करण्यात येत होतं। पण प्रथमच महापारेषण या विभागामध्ये विद्युत सहाय्यक म्हणजे तंत्रज्ञ 4 या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आणि परीक्षा सुद्धा घेण्यात आलेली आहे। म्हणून या ठिकाणी विद्युत सहाय्यक तंत्रज्ञ 4 असं दिलेलं आहे। संदर्भ दिलेला आहे जाहिरात क्रमांक 8/2024। आपण सर्वांना माहितच आहे विद्युत सहाय्यक म्हणजे तंत्रज्ञ 4 महापारेषण या जाहिरातीचा क्रमांक होता 8/2024। दिलेल्या पत्रामध्ये महोदय, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी देशात पारेषणच्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य अशी कंपनी म्हणून ओळख निर्माण केलेली आहे। या कंपनीमध्ये विविध प्रवर्गातील अनेक परिमंडळ कार्यालयामध्ये 60% वर जागा रिक्त आहेत। महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेने सातत्याने रिक्त पदाची भरती करण्याबाबत पाठपुरावा माननीय आबा शुक्ला अपर मुख्य सचिव ऊर्जा व कंपनीच्या व्यवस्थापनाकडे केल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापनाने विद्युत सहाय्यक म्हणजे तंत्रज्ञ 4 पदाच्या वरील संदर्भानुसार भरतीची जाहिरात काढून प्रक्रिया पूर्ण केली होती। भरतीच्या प्रक्रियेचा पुढचा टप्पा दिनांक 3/2/2025 रोजी म्हणजे 3/2/2025 रोजी परीक्षा झालेली आहे। IBPS या नामांकित कंपनी मार्फत लेखी परीक्षा घेऊन ही पण इच्छा व्यवस्थापनाने पूर्ण केलेली होती। तर जाहिरात प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर 3/2/2025 रोजी परीक्षा सुद्धा झालेली आहे। पुढे दिलेले आहे की महापारेषण कंपनीत विद्युत सहाय्यक पदाकरता अर्ज केलेले व परीक्षा दिलेले शेकडो विद्यार्थी मेलद्वारे व व्हॉट्सअप या माध्यमातून परीक्षा होऊन 2 महिन्याचा कालावधी पूर्ण होऊन निकाल जाहीर न केल्यामुळे परीक्षेचा निकाल कधी लागेल याबाबत संघटना नेतृत्वाकडे सतत विचारणा करत आहे। आपणास नम्र विनंती आहे की विद्युत सहाय्यक पदाचा निकाल तात्काळ जाहीर करून भरतीची प्रक्रिया पूर्ण करावी ही विनंती। आपला विश्वासू कॉम्रेड कृष्णाभर सरचिटणीस। तर असं या पत्रामध्ये दिलेलं आहे मित्रांनो। विद्युत सहाय्यक या पदाची जी जाहिरात प्रसिद्ध झाली, परीक्षा झाली, लवकरात लवकर या परीक्षेचा निकाल सुद्धा जाहीर करावे असे दिलेले आहे। तर आशा बाळगू मित्रांनो की लवकरात लवकर या पदांचा निकाल सुद्धा प्रसिद्ध करण्यात येईल। प्रतिलिपी कुठे कुठे दिलेले आहे ते सुद्धा बघून घेऊ। प्रतिलिपी माहिती व कार्यवाहीसाठी सादर आहे माननीय संचालक मानव संसाधन महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी प्रकाशगंगा बांद्रा पूर्व मुंबई, मान्य मुख्य महाव्यवस्थापक मानव संसाधन महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी प्रकाशगंगा बांद्रा पूर्व मुंबई। 3 आहे माननीय मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी प्रकाशगंगा बांद्रा पूर्व मुंबई आणि 4 आहे माननीय अध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, अतिरिक्त सरचिटणीस, उपसरचिटणीस व संयुक्त सचिव वर्कर्स फेडरेशन। तर अशा पद्धतीने हे पत्र महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या संघटनेने प्रशासनाला दिलेलं आहे। आशा करू लवकरात लवकर या पदाचे निकाल जाहीर होतील। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच। लवकरात भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत। धन्यवाद।